विषयामध्ये जसं शब्दांचं महत्त्व आहे, शब्दांपासून वाक्य बनतं आणि वाक्यामध्ये व्याकरणाचा खूप उपयोग होतो. व्याकरणाचा उपयोग नसेल तर त्या वाक्याला अर्थपूर्णता येत नाही. तर आज आपण व्याकरणामध्ये विभक्ती व विभक्तीचे प्रकार हा घटक पाहणार आहोत. आता बघा, भाषेतील प्रत्येक शब्दाचे इतर शब्दांशी नातेसंबंध जोडण्यासाठी किंवा स्पष्ट करण्यासाठी व्याकरणाची महत्त्वाची शाखा म्हणजे विभक्ती. वाक्यात नाम किंवा सर्वनामाचा कोणत्या रूपात, कोणत्या कार्यासाठी, कोणत्या संदर्भात उपयोग झाला आहे हे आपल्याला कशामुळे कळते? विभक्तीमुळे कळते. त्यामुळे वाक्याची रचना, अर्थ, प्रवाह, त्यानंतर सुबक व अचूक बनतो. भाषा शुद्धता तसेच प्रभावी अभिव्यक्तीसाठी, म्हणजे तुम्हाला तुमचं मत प्रकट करायचं असेल तर तुमचे शब्द कसे पाहिजेत? प्रभावी पाहिजेत. तसेच त्या शब्दांमध्ये व्याकरणाची अचूकता पाहिजे. आपण जर शब्दाचा उच्चार चुकीचा केला, आपण म्हणतो की मराठी भाषा जशी वळवल तशी वळते, अनुस्वार जरी बदलला तरी वाक्याचा अर्थ बदलतो. म्हणून व्याकरणाचे खूप महत्त्व असते. आता बघा, तर त्या विभक्तीचा उपयोग आपल्याला अभिव्यक्तीसाठी उपयोग होतो. आता आपण विभक्तीचा परिचय पाहू. विभक्ती म्हणजे काय? तर नाम किंवा सर्वनामाचे इतर शब्दांशी किंवा क्रियापदांशी असलेले विक्रम, यालाच काय म्हणतात? विभक्ती. आता विभक्ती प्रत्यय म्हणजे आपण पाहू बघा, या संबंधाला दर्शवण्यासाठी नाम किंवा सर्वनामाला जी अक्षरे जोडली जातात, जसं की आपण म्हणतो बघा आपणास किंवा असे प्रत्यय लागतात, त्यांना विभक्ती प्रत्यय म्हणतो. आता विभक्तीचे 8 प्रकार आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि शेवट सप्तमी नाही, संबोधन नाही. सप्तमी नंतर संबोधन म्हणजे अष्टमी हा शब्द आपण वापरत नाही. जसं की आपण आता मी बोलण्याच्या ओघामध्ये जसं अष्टमी म्हणली तर ते अष्टमी होत नाही, संबोधन होतं. आता प्रथमा विभक्तीमध्ये काय आहे पहा. प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय नसतो आणि वाक्यातील जो कर्ता, कर्ता म्हणजे काय? आपण म्हणतो जे नाव आहे किंवा महत्त्वाचं कार्य कोण करतो त्याला कर्ता म्हणतो, या विभक्तीमध्ये असतो. या विभक्तीतील नाम किंवा सर्वनाम वाक्यातील क्रिया करणार असतो. आता उदाहरणार्थ बघा, आदित्य ज्यूस पितो. या वाक्यामध्ये आदित्य हे काय आहे? कर्ता आहे, बरोबर. ज्यूस पिण्याची क्रिया कोण करते? आदित्य करते, बरोबर. आणि तो प्रथमा विभक्तीत आहे. पुढे त्यानंतर आपण पाहू द्वितीय विभक्ती. द्वितीय विभक्तीचे प्रत्यय बघा, सला, नाते हे आहे. ते चतुर्थी विभक्तीचे प्रत्ययाशी मिळते. म्हणजे काय? द्वितीय जी विभक्ती आहे आणि चतुर्थी जी आहे त्याचे प्रत्यय सेम आहे, म्हणजे सारखे आहे. आता द्वितीय विभक्ती प्रत्यय बघा, आपण काय पाहिलं? स, ला, उदाहरण राजाला, राजाला बोलावलं. येथे राजाला, ला हा काय लागलेला आहे? प्रत्यय आहे, हे कर्म आहे. मी, मला, पाहिजे. आता इथं ला प्रत्यय लागले. पुढे बघा तृतीय विभक्ती. विभक्ती आता ह्या विभक्तीमध्ये प्रत्यय काय आहे? तर ने, नी, ची, कडून, मुळे हे प्रत्यय लागतात. ही विभक्ती वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा कर्त्याशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवते आणि करणे या अर्थासाठी वापरली जातात. आता परत एकदा प्रत्यय बघू. ने, नी, ची, कडून, मुळे. उदाहरण पाहू आपण याचे. तुझ्या हातून, हातून न हे काय लागलेलं आहे? प्रत्यय लागलेलं आहे, हे काम होणार नाही. येथे तुझ्या हातून हे तृतीय विभक्तीचे उदाहरण आहे. आता चतुर्थी विभक्तीमध्ये बघा, सलाती हा काय आहे? प्रत्यय आहे आणि त्याचा मुख्य कारक संप्रदान, ज्याला आपण दान किंवा भेट दिली जाते बघा आहे. ही विभक्ती नाम किंवा सर्वनामांना जोडली जाते आणि वाक्यातील क्रियापदाशी त्याचा संबंध दर्शवते. जसे की श्रेष्ठा